हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील अगदी बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि या कन्सेप्टच्या मदतीने तुम्ही इंग्रजीतील अगदी लहान वाक्यांपासून तर मोठी वाक्यसुद्धा अगदी सहजपणे इंग्रजीमध्ये बोलू शकाल. म्हणूनच तुम्हाला जर फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. आता इथे बघा, इथे मी फर्स्ट लिहिलेलं आहे मी आहे. म्हणजेच मराठी वाक्यामध्ये जर पहिला शब्द हा मी असेल आणि शेवटचा शब्द आहे असेल तर अशा वेळेला तुम्ही इंग्रजी वाक्याची सुरुवात करताना लिहायचं आहे आय एम असं तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे पहिला शब्द मी आणि शेवटचा शब्द आहे, त्यासाठी आय एम. त्यानंतर जर पहिला शब्द मी असेल आणि शेवटचा शब्द होतो, मी होतो, शेवटचा शब्द होतो असेल तर अशा वेळेला तुम्ही वापरायचं आहे आय वॉज. म्हणजे इंग्रजी वाक्याची सुरुवात तुम्ही आय वॉजने करायची आहे. त्यानंतर मराठी वाक्यामध्ये जर पहिला शब्द माझे आणि शेवटचा शब्द आहे म्हणजे माझे आहे, किंवा पहिला शब्द माझ्याकडे आणि शेवटचा शब्द आहे म्हणजेच माझ्याकडे आहे, किंवा पहिला शब्द माझ्याजवळ आणि शेवटचा शब्द आहे म्हणजेच माझ्याजवळ आहे, असं जर असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या वाक्याची सुरुवात आय हॅवने करायची असते. आय हॅव म्हणजेच काय, हे जे आहे, हे जे शब्द आहेत तर ते काय दाखवतात तर पोझिशन दाखवतात. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे आहे किंवा एखादी गोष्ट माझी आहे असे जेव्हा तुम्हाला सांगायचे असते तेव्हा त्या वाक्याची सुरुवात, इंग्रजी वाक्याची सुरुवात कशाने करायची असते तर आय हॅवने. आता नेक्स्ट बघा, त्याचप्रमाणे आता हे जे आहे हे तुम्ही केव्हा वापराल की प्रेझेंट टेन्समध्ये. प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे वर्तमानात एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे किंवा एखादी गोष्ट तुमची आहे तेव्हा आय हॅव वापरायचं. त्याचप्रमाणे जर मराठी वाक्यामध्ये पहिला शब्द माझे आणि शेवटचा शब्द होते असं असेल म्हणजेच माझे होते, इथे काहीतरी असेल मध्ये. त्याचप्रमाणे पहिला शब्द माझ्याकडे, शेवटचा शब्द होते म्हणजेच माझ्याकडे, इथे काहीतरी असेल आणि शेवटचा शब्द होते, किंवा माझ्याजवळ होते असं जर असेल तर त्यावेळेला तुम्ही त्या इंग्रजी वाक्याची सुरुवात आय हॅडने करायची असते. आय हॅड म्हणजेच याचा अर्थ काय, माझे होते किंवा माझ्याकडे होते किंवा माझ्याजवळ होते, याचाच अर्थ काय की एखादी गोष्ट आधी तुमच्याकडे होती. म्हणजे हे इथे सुद्धा पोझिशन दाखवते, परंतु केव्हा, भूतकाळात होती, परंतु आता ती नाही आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो की माझ्याकडे हे होते, माझ्याकडे ते होते, माझ्याजवळ ते होते, म्हणजेच याचा अर्थ भूतकाळात ती गोष्ट तुमच्याकडे होती तेव्हा आपण असं म्हणतो की माझ्याकडे होते. त्यावेळेस त्या वाक्याची सुरुवात, इंग्रजी वाक्याची सुरुवात तुम्ही कशाने करायची आहे तर आय हॅडने. तर आता आपण वर जे पाहिलं की मी आहे किंवा मी होतो किंवा माझे आहे किंवा माझे होते, आता यासाठी आपण जास्त एक्सप्लेन तुम्हाला समजण्यासाठी मी आता इथे काही एक्झाम्पल घेतलेली आहे, उदाहरणं घेतलेली आहे मराठीतली, त्याच्या सहाय्याने तुमच्या आता ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता इथे बघा, मी आहे म्हणजे पहिला शब्द मी आणि शेवटचा शब्द आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय वापरायचं आहे. मी आहे म्हणजेच काय, आय एम. त्या इंग्रजी वाक्याची सुरुवात तुम्ही आय एमने करायची आहे. आता इथे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मी घेतलेलं आहे की मी आनंदी आहे. आता या वाक्यामध्ये बघा, इथे पहिला शब्द मी आहे आणि शेवटचा शब्द आहे असा आहे. मग मी आहे असं जर मराठी वाक्य असेल तर त्या वाक्याची सुरुवात आपण कशाने करायची आहे, आय एमने. आय एम. मग मी काय आहे असा जर प्रश्न आपण विचारला तर आनंदी आहे. मग आनंदी यासाठी आपण हॅपी हा शब्द इंग्रजीमध्ये वापरतो, म्हणून आता इथे येणार आहे आय एम हॅपी. बघा, अशा प्रकारे तुम्ही हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला अगदी छोटे छोटे जे वाक्य असतात ते तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगल्या प्रकारे आणि अगदी न चुकता इंग्रजीमध्ये बनवता येतील. म्हणजेच आय एम हॅपी. आता हे छोटं वाक्य झालं. आता असं जर आपण वाक्य घेतलं की मी आज खूप आनंदी आहे. आता इथे सुद्धा मराठी वाक्यामध्ये पहिला शब्द आहे मी, शेवटचा लास्ट शब्द आहे म्हणजे मी आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात कशाने करणार, आय एमने इंग्रजी वाक्याची सुरुवात करायची. त्यानंतर आता मी काय आहे तर वाक्याचा हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय येणार आहे, खूप आनंदी. मी आज काय आहे, खूप आनंदी. मग खूप आनंदी यासाठी आपण काय वापरतो, खूपसाठी व्हेरी हॅपी. व्हेरी हॅपी म्हणजेच काय, खूप आनंदी. नंतर आज हा शब्द राहिलेला आहे तो सर्वात आपण शेवटी घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. आय एम व्हेरी हॅपी टुडे म्हणजेच मी आज खूप आनंदी आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने करायची ते तुम्हाला आता लगेच लक्षात आलेलं असेल. आता त्याचप्रमाणे इथे अजून एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. मी म्हटलेलं आहे की मी एक शिक्षक आहे. म्हणजेच
मी एक शिक्षक आहे, मी शिकवते म्हणजेच मी एक शिक्षक आहे. मग इथे सुद्धा पहिला शब्द मी आहे, शेवटचा शब्द आहे असा आहे. म्हणजेच मी आहे यासाठी मी इथे वापरणार आहे आय एम. काय आहे मी? तर एक शिक्षक आहे. असा प्रश्न काय आहे असं जर विचारलं तर त्याचे उत्तर काय येते? एक शिक्षक. म्हणून मी इथे काय घेणार आहे? आय एम ए टीचर. बघा, मी एक शिक्षक आहे. आय एम अ टीचर. त्याचप्रमाणे आता इथे अजून एक मी लिहिलेलं आहे. मी एक, इथे डॅश दिलेला आहे. मी एक डॅश आहे. म्हणजेच आता हा जो तुम्ही व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, मग तुमचं प्रोफेशन काय आहे किंवा तुम्ही काय आहात, तुम्ही काय काम करता, तर ते तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये हे इंग्रजीमध्ये लिहून त्याचं हे जे तुमचं प्रोफेशन असेल ते तिथे खाली पूर्ण वाक्यात तुम्ही इथे लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे मी आणि आहे यासाठी तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मी वर ज्याप्रमाणे घेतलं की आय एम अ टीचर, त्याप्रमाणे इथं तुम्ही घेऊ शकता की आय एम अ फार्मर, आय एम अ प्रोफेसर किंवा आय एम अ हाऊसवाईफ, गृहिणी असाल तर गृहिणी. अशा प्रकारे मग तुम्ही इथे तुमचं जे काही प्रोफेशन असेल ते कमेंट बॉक्समध्ये इथे लिहायचं आहे. आता नेक्स्ट बघा, आपण मी आहे म्हणजेच हे प्रेझेंट टेन्समध्ये जर आपण बोलत असू, वर्तमान काळात जर एखादं वाक्य आपण बोलत असू, तर अशा प्रकारे मग आपण मी आहे असा शब्द जर त्या वाक्यात असली तर त्याची सुरुवात आय एमने करायची आहे. त्याचप्रमाणे आता इथे बघा, मी होतो म्हणजेच मी होतोसाठी आपण वापरतो आय वॉज. आय वॉज म्हणजे मी होतो. मग त्यासाठीच आता मी इथे सुद्धा काही मराठीतली उदाहरणं घेतलेली आहेत. त्या उदाहरणांवरून अजून तुमच्या चांगल्या लक्षात येईल. मग आय वॉज हे आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपण एखादं भूतकाळातलं वाक्य मराठीत बोलत असतो आणि त्याच्यामध्ये इथे बघा, आता इथे मी व्यस्त होतो. आता इथे पहिला शब्द मराठी वाक्यात मी आलेला आहे आणि शेवटचा शब्द होतो आलेला आहे. म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे. भूतकाळाच्या बाबतीत आपण इथे बोलत आहोत. मग आता इथे मी आणि होतो असं आहे. म्हणजे या वाक्यात इंग्रजी वाक्यात सुरुवात कशाने होणार आहे? आय वॉज म्हणजे मी होतो. आय वॉज. मी काय होतो? तर व्यस्त होतो. व्यस्त म्हणजेच आपण व्यस्त तर शब्द काही वापरत नाही हल्ली, पण काय म्हणतो आपण? बिझी होतो. म्हणून ते काय येणार आहे? आय वॉज बिझी. मी व्यस्त होतो. म्हणजे तुम्हाला एखाद्या मराठी वाक्याची सुरुवात बघून घ्यायची आणि ते वाक्य मग इंग्रजीत तयार करताना त्या वाक्याची सुरुवात कशाने करायची ते आता चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असेल. मी होतो म्हणजेच त्या वाक्याची सुरुवात आय वॉजने करून टाकायची आणि बाकीचं जे असेल ते मग पुढे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे आता इथे बघा, अजून एक वाक्य घेतलेलं आहे मी आजारी होतो. आता इथे सुद्धा फर्स्ट जो वर्ड आहे, शब्द आहे तो मी आणि शेवटचा होतो. म्हणजेच इथे वाक्याची इंग्रजी वाक्याची सुरुवात अर्थातच आय वॉजने होणार आहे. मी काय होतो? आजारी होतो. म्हणजेच आजारीसाठी आपण इल वापरतो. म्हणजेच इथे काय येणार आहे? आय वॉज इल. मी आजारी होतो. आता हे छोटं वाक्य झालं. आता जर आपल्याला अजून मोठं वाक्य, मी काल आजारी होतो असं जर सांगायचं असलं तर इथे सुद्धा पहिला शब्द मी आहे, शेवटचा शब्द होतो आहे. मग आता इथे वाक्याची सुरुवात कशाने करणार? इंग्रजी वाक्याची सुरुवात अर्थातच आय वॉज. आय वॉज काय होतो? किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता की उलट बाजूने इकडनं सुरुवात करायची आणि या शब्दानंतर इकडचा शब्द बघायचा, त्याच्यानंतर इकडचा शब्द बघायचा आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करत जायचं. ही सुद्धा अतिशय सोपी ट्रिक आहे. पण आता काय होतो? आजारी होतो. म्हणून इथे काय घेणार आहे? आय वॉज सिक. आणि केव्हा होतो? काल. म्हणजेच इथे काय येणार आहे? आय वॉज सिक येस्टरडे. अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीत इथे ट्रान्सलेट होणार आहे. आता इथे बघा, अजून मी एक मोठं वाक्य घेतलेलं आहे. मी आधी खूप आळशी होतो. आता या वाक्यात सुद्धा मी हा शब्द सुरुवातीला आला आणि होतो हा शब्द लास्टला आलेला आहे. म्हणजेच यासाठी तर तुम्ही वापरूनच टाकायचं आहे आय वॉज. म्हणजे ही जे वाक्य असतात ते कोणत्या काळातली असतात? तर भूतकाळातली असतात. मी होतोसाठी आपण काय वापरलं? आय वॉज. त्यानंतर या बाजूने सुरुवात करायची. मी काय होतो? खूप आळशी होतो. म्हणजे या बाजूने अशी सुरुवात करायची. खूप आळशी. खूप म्हणून व्हेरी आणि आळशीसाठी आपण इंग्रजीमध्ये लेझी वापरतो. आय वॉज व्हेरी लेझी. त्यानंतर इकडचा शब्द घ्यायचा आधी. म्हणजेच त्यासाठी आपण वापरू बिफोर. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. आय वॉज व्हेरी लेझी बिफोर. मी आधी खूप आळशी होतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही जी वाक्य आहेत, मी तुम्हाला आता सांगितलं की मी होतो असं जर वाक्याच्या सुरुवातीला पहिला शब्द आणि शेवटचा शब्द असेल तर अगदी न चुकता तुम्ही ते वाक्य मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकाल, कारण त्याची सुरुवात तुम्हाला माहिती झालेली. आता इथे नेक्स्ट बघा, इथे मी घेतलेलं आहे की एखादं मराठी वाक्य असलं आणि त्याची सुरुवात माझे आहे किंवा माझ्याकडे आहे किंवा माझ्याजवळ आहे
हे अर्थातच वाक्य प्रेझेंट टेन्समधलं आहे, वर्तमान काळातलं आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्या इंग्रजी वाक्याची सुरुवात कशाने करणार आहात, तर आय हॅवने करायची आहे. आय हॅवने ही सुरुवात करायची आहे. आता या वाक्यांवरून तुम्हाला काय कळते की हे जे वाक्य असतात ते पोझिशन दाखवते, म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट तुमच्याकडे आहे किंवा तुमच्याकडे ती तुमची आहे असे जेव्हा तुम्हाला सांगायचे असते त्यावेळेस तुम्हाला आय हॅवचा उपयोग हा वर्तमान काळामध्ये करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी आता इथे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा. माझ्याजवळ एक कार आहे. आता इथे बघा, इथे फर्स्ट जो शब्द आहे, पहिला शब्द जो आहे माझ्याजवळ आणि लास्ट आहे. म्हणजेच अशा प्रकारे जर वाक्य असलं तर त्याची सुरुवात इंग्रजीत कशाने करायची, आय हॅवने करून टाकायची. पण ते वाक्य कोणतं पाहिजे, वर्तमान काळातलं असायला हवं. आय हॅव, माझ्याजवळ आहे, आय हॅव. काय आहे, तर एक कार. मग एक कार त्यासाठी आपण इथे लिहिणार आहोत आय हॅव ए कार. आय हॅव ए कार. अशा प्रकारे म्हणजे माझ्याजवळ किंवा माझ्याकडे एक कार आहे. त्यानंतर आता इथे बघा, माझी आहे. बघा, माझी आहे म्हणजे माझी एक बहीण आहे. मग आता माझी आहे यासाठी सुद्धा तुम्ही इथे कशाने सुरुवात करणार, इंग्रजी वाक्याची आय हॅवने सुरुवात करायची. मग काय आहे, माझी आहे म्हणजे काय आहे, एक बहीण आहे. म्हणून इथे काय लिहिणार तुम्ही, आय हॅव ए सिस्टर. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे असे जेव्हा तुम्हाला सांगायचे असते आणि ती सुद्धा वर्तमान काळात, तर तेव्हा आय हॅवने त्या वाक्याची तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता अजून एक थोडं मोठं एक्झाम्पल मी इथे मराठी घेतलेलं आहे, जसं की माझ्याकडे आज खूप काम आहे किंवा माझ्याकडे आज खूप काम आहे. मग आता इथे सुद्धा वाक्याची सुरुवात माझ्याकडे आणि आहे म्हणजेच आय हॅव वापरायचं वर्तमान काळामध्ये. म्हणजेच हे वाक्य कसं होणार आहे इंग्रजीमध्ये, आय हॅव. त्यानंतर मी आता तुम्हाला सांगितलं या बाजूने तुम्हाला असं जायचं आहे ट्रान्सलेशन करताना. ही अगदी सोपी ट्रिक आहे. तर आता आधी तुम्हाला काय घ्यायचं आहे, खूप काम. मग खूप काम म्हणजेच आय हॅव. खूप म्हणजेच त्यासाठी आपण काय वापरत असतो, पण आता इथे व्हेरी वर्क असं नाही येणार, तर अ लॉट ऑफ वर्क. कारण कामाबाबतीत आपण इथे सांगत आहोत म्हणून इथे काय येणार आहे, आय हॅव ए लॉट ऑफ. काय आहे, वर्क. खूप काम त्यासाठी आपण काय वापरलं, अ लॉट ऑफ वर्क. आणि आज त्यासाठी आपण वापरतो टुडे. बघा, आय हॅव ए लॉट ऑफ वर्क. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क म्हणजेच काय, माझ्याकडे आज खूप काम आहे. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत वाक्य बोलू शकता. आता हे झालं प्रेझेंट टेन्समधलं, म्हणजेच वर्तमान काळामध्ये माझ्याकडे आहे असं जर असलं तर वाक्य कशी बनवायची. आता इथे आहे माझे होते किंवा माझ्याकडे होते, म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुमच्याकडे होती पण ती आता नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही वापरायचं आहे वाक्याची सुरुवात, इंग्रजी वाक्याची सुरुवात करायची आहे आय हॅडने. आय हॅड म्हणजेच काय, की माझे होते किंवा माझ्याकडे होते किंवा माझ्याजवळ होते, भूतकाळात होते. त्यासाठी आता इथे एक एक्झाम्पल बघा, माझ्याजवळ एक सायकल होती. म्हणजेच काय, भूतकाळात होती पण ती आता नाही आहे. मग आता इथे वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे, माझ्याजवळ आणि होती. म्हणजेच इंग्रजी वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे, आय हॅड. आय हॅड याचा अर्थ काय होतो, माझ्याजवळ होती. काय होती, तर एक सायकल होती. म्हणून आपण काय लिहिणार, आय हॅड ए बायसिकल. बघा, अशा प्रकारे हे वाक्य तुम्ही इथे बनवू शकता. म्हणजे हा अगदी बेसिक कन्सेप्ट आहे की ज्यामुळे तुम्हाला इंग्रजीतली वाक्य अगदी न चुकता बनवता येतील. आय हॅड अ बायसिकल, माझ्याजवळ एक सायकल होती, भूतकाळामध्ये होती, परंतु आता आहे का, नाही. मग अशा वेळेला तुम्ही कशाचा वापर करायचा आहे, आय हॅडचा. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, माझ्याकडे 10,000 रुपये होते. आता इथे सुद्धा आहे माझ्याकडे आणि होते हा शब्द महत्त्वाचा आहे. इथे आहे का, आहे असलं तर आय हॅवचा उपयोग, आणि होते म्हणजेच भूतकाळात होते. म्हणून आता इथे तुम्हाला काय वापरायचं आहे, इंग्रजी वाक्याची सुरुवात आय हॅडने करायची आहे. आय हॅड म्हणजेच माझ्याकडे होते. काय होते, 10,000 रुपये. म्हणजेच आय हॅड 10,000 रुपीज. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये येणार आहे. बघा, आय हॅड 10,000 रुपीज, माझ्याकडे 10,000 रुपये होते. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, माझ्याकडे एक कुत्रा होता. म्हणजे भूतकाळामध्ये होता पण आता तो नाही आहे. आता इथे सुद्धा माझ्याकडे आणि होता अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे. तर आता हे जे सेंटेन्स आहे हे तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचे ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे.
तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील अगदी बेसिक कन्सेप्ट की ज्या अगदी समजायलासुद्धा सोपे आहेत आणि जर तुम्हाला त्या समजल्या असतील तर त्यावरून तुम्ही इंग्रजी वाक्य अगदी सहजपणे न चुकता बनवू शकाल. तर अशा प्रकारे आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.